Hello friends, welcome to Sri Academy of Science Craft. In this video, we are going to discuss about the main point microbes in industrial productions. In that the sub point is microbes used in enzyme productions. या व्हिडिओमध्ये आपल्याला जो मेन पॉइंट आहे मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन्स याच्यामधला जो सब पॉइंट आहे मायक्रोब्स युज्ड इन एन्झाइम प्रोडक्शन्स हा पाहायचा आहे. सो द मीनिंग ऑफ एन्झाइम एन मीन्स इन झायमा मीन्स ईस्ट. ओके, अर्थ बघा EN म्हणजे काय इन, झायमा म्हणजे ईस्ट. सो इनसाइड द ईस्ट इज द मीनिंग ऑफ एन्झाइम. ओके, सो याच्या पाठीमागे एक हिस्ट्री आहे. विल्यम खून, द सायंटिस्ट विल्यम खून कॉइन्ड द टर्म एन्झाइम. बरोबर आहे, सायंटिस्ट आहे विल्यम खून नावाचा, यांनी पहिल्यांदा एन्झाइम्स हा शब्द वापरलेला आहे. कधी? वाईल परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट ऑन फर्मेंटेड ईस्ट. फर्मेंटेड ईस्ट वरती एक्सपेरिमेंट करत असताना विल्यम खून या सायंटिस्टनं एन्झाइम हा शब्द वापरलेला आहे. ओके, नेक्स्ट सायंटिस्ट JB सुमनर आयसोलेटेड द फर्स्ट एन्झाइम इन प्युअर क्रिस्टलाइन फॉर्म. बघा, शब्द शोधून कुणी काढला, टर्मिनॉलॉजी कुणी वापरली, विल्यम खून या सायंटिस्टनं टर्मिनॉलॉजी वापरलेली आहे. बरोबर आहे. प्युअर क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये पहिलं एन्झाइम कोणी शोधून काढलं? द सायंटिस्ट JB सुमनर. अँड द नेम ऑफ एन्झाइम इज युरिएज. म्हणजे युरिएज नावाचं प्युअर क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असलेलं एन्झाइम हे JB सुमनर या सायंटिस्टनं आयसोलेट केलेलं आहे. तर विल्यम खून या सायंटिस्टनं टर्मिनॉलॉजी वापरलेली आहे. ओके, बॅकग्राऊंड माहित असायला पाहिजे. आता तुम्हाला माहित आहे एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज मेड अप ऑफ आयदर द सिंगल सेल्स ऑर मेनी सेल्स. ओके, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर लिव्हिंग जे आहेत, बरोबर आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं ऑर्गनायझेशन आपल्याला युनिसेल्युलर ऑर्गनायझेशन बघायला मिळणार आहे किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गनायझेशन बघायला मिळणार आहे. म्हणजेच काय तर काही सजीव आपल्याला एक पेशीय असलेले बघायला मिळणार आहेत आणि काही सजीव आपल्याला बहुपेशीय असलेले बघायला मिळणार आहेत. ह्या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये आयदर दी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. ओके, द मेटाबॉलिझम प्रोसेस इज ऑकर्ड. व्हॉट इज मीन बाय मेटाबॉलिझम? सम टोटल ऑफ ऑल रिएक्शन ऑकर्ड इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बरोबर आहे. मेटाबॉलिझम म्हणजे काय? सम टोटल ऑफ ऑल रिएक्शन ऑकर्ड इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड मेटाबॉलिझम. म्हणजे एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये घडणाऱ्या सगळ्या रासायनिक क्रियांना एकत्रितपणे आपण काय म्हणणार आहे? मेटाबॉलिझम असं म्हणणार आहे. ओके, मग मेटाबॉलिझम्स आर डिवायडेड इनटू टू टाइप्स. तुम्हाला माहित आहे एनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम. Anabolism is the synthetic process while catabolism is the breaking process, and both anabolism and catabolism is collectively called as metabolism. Okay, so various metabolic reaction occurred in the body of living organisms. वेगवेगळ्या प्रकारच्या मेटाबॉलिक रिएक्शन्स एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये नेहमी घडत राहणार आहेत. All these reactions are controlled by enzymes. Okay, मग त्या सगळ्या ज्या रिएक्शन्स आहेत तो कोण कंट्रोल करणार आहे? तर एन्झाइम्स कंट्रोल करणार आहे. आपण एन्झाइम्सला काय म्हणतो? एन्झाइम्स इज नथिंग बट बायोकॅटलिस्ट which initiate or accelerate the rate of reaction. ओके, जो एखादी रिएक्शनला इनिशिएट किंवा ऍक्सेलरेट करणार आहे विदाउट पार्टिसिपेंट इन द रिएक्शन्स. तो कसल्याही पद्धतीचा म्हणजे कसल्याही पद्धतीचं पार्टिसिपेंट न दाखवता त्या रिएक्शन्स मध्ये त्या रिएक्शनची त्या रिएक्शनला तो सुरुवात करणार आहे किंवा त्या रिएक्शन्सची ती स्पीड वाढवणार आहे. ओके, मग बघा एन्झाइम्स आर द बायोकॅटलिस्ट which initiate or accelerate the biochemical reaction in living organisms. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सजीवांमध्ये एन्झाइम्स हा बायोकॅटलिस्ट म्हणून काम करणार आहे, जो एखादी रिएक्शन इनिशिएट करणार आहे म्हणजे सुरुवात करणार आहे, त्या रिएक्शनला सुरुवात करून देणार आहे किंवा एखाद्या रिएक्शनला ऍक्सेलरेट करणार आहे म्हणजेच त्या रिएक्शनला स्पीड मिळवून देणार आहे. ओके, ह्याला काय म्हटलेलं आहे? एन्झाइम्स असं म्हटलेलं आहे. म्हणून पहिला पॉइंट आहे एन्झाइम्स आर द बायोकॅटलिस्ट विच इनिशिएट ऑर ऍक्सेलरेट द बायोकेमिकल रिएक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स.
सेकंड पॉइंट, एन्झाइम्स आर प्रोटीनेशियस इन नेचर्स. सगळ्यात महत्वाचं सेंटेन्स, जेवढे सगळे एन्झाइम्स आहेत ते कशापासून तयार झालेले आहेत? प्रोटीन पासून तयार झालेले आहेत. सो एन्झाइम्स आर प्रोटीनेशियस इन नेचर्स. ओके, एन्झाइम वर्क बेस्ट ॲट रूम टेम्परेचर अँड नियर टू नॅचरल पीएच, न्यूट्रल पीएच. ओके, एन्झाइम्स कुठल्या गोष्टीमध्ये आपण बघितलेलं आहे 11वी मध्ये बायोकेमिस्ट्री या पॉइंट मध्ये एन्झाइमचं स्टडी केलेलं आहे डिटेल, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये एक क्रायटेरिया आहे, एन्झाइम वर्क बेस्ट ॲट रूम टेम्परेचर. ओके, अँड नियर टू न्यूट्रल पीएच, म्हणजे तुमचं टेम्परेचर जर रूम टेम्परेचर इतकं असेल, नियर अबाउट 26-27 डिग्री सेल्सिअस इतकं असेल, आणि जर पीएच त्या सेलचा न्यूट्रलच्या आसपास असेल तर ते एन्झाइम्स खूप चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. नेक्स्ट, अबाउट 300 एन्झाइम्स आर युज्ड इन मेडिसिन्स अँड इंडस्ट्रीज. आता महत्वाचा पॉइंट आहे मायक्रोब्सच्या रिलेटेड किंवा या टॉपिकच्या रिलेटेड. ओके, जवळपास 300 एन्झाइम्स आहेत जे मेडिसिन्स तयार करण्यासाठी किंवा इंडस्ट्रीज मध्ये वापरले जातात. ओके, नेक्स्ट, मोस्ट ऑफ देम ऑब्टेन्ड फ्रॉम मायक्रोब्स. त्याच्यापैकी त्या 300 एन्झाइम्स पैकी जास्तीत जास्त एन्झाइम्स हे मायक्रोब्स पासून आयसोलेट केलेले आहेत. पहा ना, पहिला जो एन्झाइम्स जे नाव दिलं, एन्झाइम्स हे नाव दिलं ते कशावरून दिलेलं आहे? ईस्ट सेल वरून दिलेलं आहे ना. ईस्ट कोण आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे. ओके, त्यामुळे तुम्ही जर बघितलं जवळपास मेडिसिन्स आणि इंडस्ट्रीज मध्ये 300 एन्झाइम्स युज्ड केले जातात. सो मोस्ट ऑफ द एन्झाइम्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम मायक्रोब्स. त्याच्यापैकी तुम्ही जर बघितलं जास्तीत जास्त एन्झाइम्स हे मायक्रोब्स पासून आयसोलेट केले गेलेले आहेत. ओके, आता शॉर्ट मध्ये यूज ऑफ एन्झाइम इन इंडस्ट्रियल फूड प्रोसेसिंग, म्हणजे आपण एकच त्याच्यामधलं ऍप्लिकेशन घेऊया. फूड प्रोसेसिंग मध्ये, इंडस्ट्रियल फूड प्रोसेसिंग मध्ये एन्झाइमचा रोल काय आहे. ओके, सो यूज ऑफ एन्झाइम्स इन इंडस्ट्रियल फूड प्रोसेसिंग. फर्स्ट, the name of the enzyme is pectinase. The name of enzyme is pectinase. Pectinase काय करणार आहे? क्लिअरिंग ऑफ फ्रूट ज्यूस, प्रिपरेशन ऑफ ग्रीन टी. फ्रूट ज्यूस क्लिअरिंग करायला, म्हणजे फळांचा ज्यूस केला असेल, तो फळांचा ज्यूस केल्यानंतर ज्या वेळेला बॉटलमध्ये पॅक करायच्या आधी तो क्लिअर करायला पाहिजे ना, फिल्ट्रेट करायला पाहिजे, क्लिअर करायला पाहिजे. तर तो जर फ्रूट ज्यूस क्लिअर करायचा असेल तर काय? पेक्टिनेज नावाचं एन्झाइम्स वापरलं जातं. आणि दुसरा त्याचा यूज काय? प्रिपरेशन ऑफ ग्रीन टी. ग्रीन टी प्रिपेअर करत असताना पेक्टिनेज एन्झाइम्स वापरलं जातं. समजलं? सेकंड, लायपेज. लायपेज एन्झाइम्स वेर युज्ड इन फ्लेवरिंग ऑफ चीज अँड बटर. म्हणजे चीज आणि बटरला जर फ्लेवर द्यायचा असेल तर त्या ठिकाणी लायपेज हे एन्झाइम्स वापरलं जातं. नेक्स्ट वन इज दी अमायलेज. अमायलेज मध्ये बघा, अमायलेज वे युज्ड इन स्वीटनिंग अँड फ्लेवरिंग ऑफ सॉफ्ट ड्रिंक्स, बिस्किट, केक्स अँड प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक बिव्हरेजेस. म्हणजे अमायलेज हे एन्झाइम्स कुठं वापरलं जातं? तर एखाद्या गोष्टीला किंवा एखादा खाद्यपदार्थ आहे त्याला गोडपणा देण्यासाठी. ओके, फ्लेवरिंग ऑफ सॉफ्ट ड्रिंक्स, बिस्किट, केक्स. सॉफ्ट ड्रिंक्स असतील, बिस्किट्स असतील, केक्स असतील, त्यांना वेगवेगळे फ्लेवर देण्यासाठी अमायलेज एन्झाइम्स वापरलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं, अँड प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक बिव्हरेजेस. अल्कोहोलिक बिव्हरेजेस जे वेगवेगळे तयार केले जातात, वाईन, बिअर अँड विस्की, त्या ठिकाणी अमायलेज एन्झाइम्स हे वापरलं जाणार आहे. नेक्स्ट, प्रोटीएज. प्रोटीएज फॉर क्लिनिंग हाइड्स अँड लेदर इंडस्ट्रीज. हाइड आणि लेदर इंडस्ट्रीज मध्ये क्लिनिंग साठी प्रोटीएज एन्झाइम्स वापरलं जाणार आहे. आणि पुढे, टू लिबरेट सिल्क फायबर्स इन सिल्क इंडस्ट्री. सिल्क इंडस्ट्रीमध्ये सिल्क फायबर मिळवण्यासाठी प्रोटीएज एन्झाइम्सचा वापर केला जातो. अशा पद्धतीने हे एन्झाइम्स वापरले जातात. म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे यूज ऑफ एन्झाइम इन इंडस्ट्रियल फूड प्रोसेसिंग. त्याच्यामध्ये आपण पहिला बघितलेला आहे पेक्टिनेज, दुसरा लायपेज, तिसरा अमायलेज, चौथा प्रोटीएज. ओके, आता सगळ्यात महत्वाचा चार्ट आहे. नेम ऑफ एन्झाइम. कुठला एन्झाइम कुठला मायक्रोबियल सोर्स तयार करणार आहे. ओके, सो नेम ऑफ एन्झाइम अँड मायक्रोबियल सोर्स. ओके, द नेम ऑफ एन्झाइम. द फर्स्ट नेम ऑफ एन्झाइम इज द इन्व्हर्टेज. इन्व्हर्टेज नावाचा एन्झाइम्स कुठला मायक्रोबियल सोर्स
सिक्रेट करणार आहे सॅकॅरोमायसिस सेरिवेसी. म्हणजे सॅकॅरोमायसिस सेरिवेसी नावाचा जो मायक्रोब्स आहे तो इन्व्हर्टेज नावाचं एन्झाईम सिंथसाइज करणार आहे किंवा सिक्रेट करणार आहे. नेक्स्ट लायपेज सिक्रेटेड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम रायझोपस स्पेसिस. ओके, रायझोपसच्या ज्या वेगवेगळ्या स्पेसिस आहेत त्या लायपेज नावाचं एन्झाईम सिक्रेट करणार आहे. नेक्स्ट पेक्टिनेज. पेक्टिनेज एन्झाईम कोण सिक्रेट करणार आहे? स्क्लेरोशियाना लिब्रेटिन नावाचा जो मायक्रोब्स आहे तो पेक्टिनेज नावाचं एन्झाईम सिक्रेट करणार आहे. नेक्स्ट सेल्युलोज कोण सिक्रेट करणार आहे? मायक्रोबियल सोर्स ट्रायकोडर्मा कोनिगी. म्हणजे ट्रायकोडर्मा कोनिगी हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे तो सेल्युलोज नावाचं एन्झाईम सिंथसाइज करणार आहे. लास्ट प्रोटीएज. मायक्रोबियल सोर्स ऍस्परजिलस नायगर. म्हणजे ऍस्परजिलस नायगर हा जो मायक्रोब्स आहे तो प्रोटीएज एन्झाईम सिंथसाइज करणार आहे. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये एन्झाईम्स, यूज ऑफ एन्झाईम्स अँड मायक्रोबियल सोर्स ऑफ एन्झाईम्स हे पाहिलेलं